कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लग्न तोंडावर आलंय, सगळी तयारी व्हायला हवी वेळेत। आताच कशाला कामाला लागलाय तुम्ही? एवढी काय घाई? लग्नाच्या तारखेला वेळ आहे अजून। मग काय आताच काय खरेदी बिरेदी सगळं? अरे मुहूर्त थोडा अलीकडे घेतलाय ना, म्हणून थोडी घाई आहे। मुहूर्त अलीकडे कशाला घेतलाय? मास्तरीन बाईंनी ठरवली होती ना तारीख, मग त्याच्यानुसार नाही करायचं काय? आजी यांच्या लग्नाचा वाढदिवस काय तर होता ना, त्या तारखेला ठरवलं होतं ना मास्तरीन बाईंनी। मग काय व्हायचं? हा मग काय घाई काय एवढी? आत्ताच काय घाई आहे मला कळत नाही। त्या तिकडे ऍडमिट आहेत आजारी आहेत दवाखान्यात, आणि आपल्याला काय लग्नाचं पडले का? हा मी परत एकदा सांगतो, मास्तरीन बाईंनी ज्या तारखेला ते लगीन पिगीन करायचं ठरवलं होतं त्या दिवशी तो सगळा कार्यक्रम होणार। अधिपती 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 कुणाला विचारून ते लग्नाचा मुहूर्त अलीकडे घेतला बरं? आणि कशाला सांगा की? कुणाला विचारून? ओ तुम्ही सांगा चौरस्वरींशी। आता बोला म्हणतोय तर बोलत नाही, एरवी नाही तर बोला की तुम्ही सांगा। अरे आमचं लग्न जेवढं लांबेल तेवढा अक्षराला जास्त त्रास होईल, आणि घरात असं लग्नाचं वातावरण असलं की ती जरा आनंदी राहील असा विचार मी केला। आणि माझी पण इच्छा होती हे सगळं लवकर व्हावं, म्हणजे अक्षराला बरं वाटेल यासाठी। तुम्ही काय गुडघ्याला पाशिंग बांधून तयार झाला? सोडा तुमच्या इच्छा घाला चुलीत। मी विचारलं बी नाही तुम्हाला। ह्या घरचा नियम माहित आहे का नाही? कसला नियम? तुम्हाला तर माहिती असण्याची काय शक्यताच नाही म्हणा, पण ह्यांनी तर सांगायला पाहिजे होतं तुम्हाला। बरं आता तू सांग मला। या घरात कुठला बी निर्णय पहिल्यांदा सगळ्यांना कळवला जातो, सगळ्यांचं मत घेतलं जातं, आणि मग त्या निर्णयाबाबतच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या केल्या जातात। हे म्हणजे तुमचं जरा वेगळं दिसतंय काय? हा या आता तुम्ही मास्तरीन बाईंना न विचारताच ऍडमिट बी करून टाकलं, नंतर येऊन सांगताय असं ऍडमिट केलं। ही काय पद्धत झाली काय? आता मी मुहूर्त अलीकडे घेऊन मोकळा झाला की तुम्ही सगळी खरेदी बिरेदी चालू केली, आणि आता आम्हाला सांगताय हे असं कुठं असतंय? या घरात हे चालत नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।